वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात शिंदेची शिवसेना देखील आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी जर बघितलं तर कुराडी असतील, त्याचबरोबर या ठिकाणी करवत असेल, तो कापून कुठेतरी या वृक्षतोडीचा विरोध जो आहे तो या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेकडून केला जात आहे। आणि या ठिकाणी पेट्रोल टाकून या ठिकाणी हे कुराड असेल, करवत असेल ते या ठिकाणी जाळण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी घोषणाबाजी करत या वृक्षतोडीचा विरोध जो आहे तो कुठेतरी आपल्याला शिंदेच्या शिवसेनेकडून केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार अशी घोषणाबाजी जी आहे ती नाशिकच्या तपोवनामध्ये सुरू आहे। आपल्यासोबत शिंदेच्या सेनेचे उपनेते आहेत। दादा, आपण अनोख्या पद्धतीने या ठिकाणी आपण या ठिकाणी वृक्षतोडीचा विरोध करतायत। आपण जर बघितलं कुराड असेल, करवत असेल ते जाळलेलं आहे या ठिकाणी, काय सांगा? मुळात असं आहे की नाशिक महापालिकेचं डोकं ठिकाण्यावर आहे का हे विचारण्याची वेळ आलेली आहे। 1830 झाडांची कत्तल या ठिकाणी केली जाते। मला प्रशासनाला सांगायचं आहे, नाशिकचा इतिहास तपासा। नाशिकचं नाव एकेकाळी गुलशनाबाद होतं आणि हे जे आहे इथं दंडकारण्य होतं। आणि मुळात ज्या पंचवटीमध्ये हा कुंभमेळा होतोय, हे पंचवटी नाव सुद्धा 5 वडांच्या म्हणजे झाडं आणि हे पंचवटी याची आणि नाशिक याची एक ओळख आहे। आणि हे कुठेतरी पुसण्याचं काम प्रशासन करत आहे, कोणीतरी ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचं काम चाललंय। आणि म्हणून याला विरोध करण्यासाठी आज शिवसेना उतरली आहे। खरं तर आमचे सर्व पर्यावरणवादी मित्र या ठिकाणी होते, गेली अनेक दिवस ते या संदर्भात आवाज उठवत आहे। गेली 10 दिवस झालं हिअरिंग होऊन सुद्धा कोणी काही केलेलं नाही आणि म्हणून शिवसेना पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी उतरलोय। नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी शिंदेची सेना जी आहे ती आता तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि अशा अनोख्या पद्धतीनं जे झाडं कापण्यासाठी करवत असेल किंवा कुराड असेल ती वापरली जाते, ती जाळूनच या ठिकाणी निषेध जो आहे तो केला जात आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर अनेक पोस्टर जे आहेत ते या शिवसैनिकांनी सोबत आणलेले आहे। नको आम्हाला असा विकास ज्याने नाशिकचा होईल भकास। खरं तर ही शिंदेची शिवसेना सत्तेमध्ये आहे, भाजप देखील सत्तेमध्ये आहे। मात्र अजित पवार यांनी काल वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली होती। त्यानंतर आज शिंदेच्या सेनेकडून तपोवनात आंदोलन सुरू आहे आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी पोस्टर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। जिथे संवेदना तिथे शिवसेना, हे देखील एक महत्वाचं पोस्टर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। आणि हे शिवसैनिक जे आहेत ते सर्व आपल्याला या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि ज्या तपोवनात महापालिकेकडून वृक्षांवरती मार्किंग करण्यात आली होती, जे वृक्ष तोडले जाणार होते, त्याच परिसरामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।